आषाढी वारी निमित्त इथे सासोडी ते आम्ही इथे बसलेलो आहोत. आता माऊली थोड्याच वेळ निघणार आहे 7 वाजता. महाराज आपलं नाव काय? विवेकानंद टिंबुकर. बरं माऊली, ही तुमची किती पिढी आहे वारीमध्ये? आमची 6वी पिढी आहे. बरं माऊली, तुमचा अनुभव काय या वारीचा आनंदाचा? माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने निघुले. त्या ज्ञानोबरायांच्या वक्तव्याप्रमाणे ज्ञानोबरायांची जी आवड होती, बरं मला वाटतं या वारीमध्ये आलेल्या सर्व व्यक्तींची आवड एकच तीच आहे. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण चालू पायी दिंडी पंढरपूर. मित्रांनो, पुण्यातून आता आपली पालखी निघणार आहे. जाऊ आता थेट पालखीजवळ. तिथंच गेल्यानंतर तुम्हाला पालखीचा माऊलीचा सोहळा दाखवतो. मित्रांनो, व्हिडिओ जर नवीन असेल प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद. चला दाखवतो पुढं पालखी सोहळा. गर्दी होणार नाही. हळूहळू चला माऊली, हळूहळू चला, हळूहळू चला. चला स्थानिक लोक आता बाजूला व्हा, बाजूला व्हा. तुकाराम महाराजांची पालखीची दिंडी जातील. हळूहळू बाजूला व्हा. आतमध्ये माऊली
आपल्या इथं दुरी नाही ना, नाही म्हणून. आज आपली माऊली सासवडमध्ये थांबलेली आहे. पायवती तळावरनं आता 7 वाजता पालखी निघणार आहे. त्याच्या अगोदरचं असं जसं होईल आणि सुरुवात आमच्या दिंडीचे माऊली. आणि आम्ही ज्या दिंडीमध्ये असतो त्या दिंडीचे मालक आहेत हरिभजन पंडित आपले विवेकानंद टेंभुरकर, तसेच आमच्या दिंडीचे मानाचे जे गायक आहेत हे टेंभुरकर घराण्यातले आहेत. नामदेव महाराज टेंभुरकर ह्या घराण्यातले, आणि ह्यांच्या आम्ही दिंडीमध्ये चालतो. तसेच त्यांना साथ करणारे गायनाचार्य हरिभजन पटेल, आपले भागवत शेठ बाबर, तसेच आम्ही सहकारी आज इथे आलेले आहोत. आणि आज इथून 7 वाजता बरोबर माऊलींचं प्रस्थान होणार आहे. रामकृष्ण हरी मंडळी, तसेच वरसोली गावातून आलेले आमचे जनार्दन महाराज, तसेच गणेश महाराज, तसेच चिंतामणी, तसेच आमचे हरेश्वर बंड्या, रामकृष्ण हरी मंडळी आषाढी वारी निमित्त इथे सासवडी इथे आम्ही इथे बसलेलो आहोत. आता माऊली थोड्याच वेळ निघणार आहे 7 वाजता. महाराज आपलं नाव काय? विवेकानंद टेंभुरकर. बरं माऊली, ही तुमची किती पिढी आहे वारीमध्ये? आमची 6वी पिढी आहे. बरं माऊली, तुमचा अनुभव काय या वारीचा आनंदाचा? माझ्या जीवीची आवडी पंढरपूर आणि निगुडे या ज्ञानोबरायांच्या वक्तव्याप्रमाणे ज्ञानोबरायांची जी आवड होती, बरं, मला वाटतं या वारीमध्ये आलेल्या सर्व व्यक्तींची आवड एकच टीव्हीच आहे. बरं माऊली, रामकृष्ण हरी, आपलं जे शिक्षण आहे ते आपल्या घराण्यामध्येच झालं की आळंदी संस्थेमध्ये झालेलं आहे? पूर्व जो बेस आहे, मला वाटतं पूर्व पिढी ही आमची घरीच झाली. त्याच्यानंतर मात्र जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष आमची शिक्षण झालं. वा वा माऊली, आपले नामदेव बाबा हे तुमचे आजोबा? आजोबा. आजोबा, बरोबर.
आणि महादेव बाबा हे पक्वत सुद्धा वाजवायचे आणि गायचे सुद्धा आणि थोडं सुद्धा एका मात्रात इकडे तिकडे व्हायचे नाही आणि त्यांचं आम्ही भजन ऐकलेलं आहे, त्यांचं वाजन ऐकलं आहे, आम्हाला खूप आनंद भेटलेला आहे आणि त्यांच्यामुळे आज माझी ही जवळजवळ ही 5वी वारी आहे. खरंच माऊली आम्हाला आनंद आहे. परंतु तुमचं जे गायन आहे, तुमचे जे म्हणजे गाण्याची पद्धत आहे, माऊलींच्या चाली आहेत, एक सुद्धा पिक्चरचे चालवत नाही आणि त्याच्यामध्ये आम्हाला शीन वगैरे येत नाही बरं का माऊली. मग तुम्हाला जे सगळं नियोजन करत असताना काही त्रास किंवा काही वगैरे कसं असतं बाबा? नाही, हे सुरुवातीला घराण्यामध्ये आमच्या पूर्वजात या सगळ्या चाली, वारकरी चाली आमच्या घरात आत्मसात झालेले आहे. त्याच्यामुळे बाकीच्या पिक्चरच्या चाली म्हणा किंवा बाहेरच्या काही जे रंगवलेले चाली आहेत ते न घेता जे परंपराने वारीमध्ये आलेल्या चाली आहेत किंवा संप्रदायाच्या चाली आहेत किंवा फळ परंपरेमध्ये जे चाली आहेत त्या चाली जोपासल्या. वैकुंठवासी हरिभक्तपरायण भजन भीष्म नामदेव व टेंभुकर यांनी ते जोपासल्या आणि तोच वारसा त्यांनी त्यांच्या मुलांना, तिन्ही मुलांना तो वारसा त्यांना दिला. त्याच पायावर, त्याच पावलावर पाऊल टाकत वैकुंठवासी हरिभक्तपरायण महादेव महाराज टेंभुकर भाऊ यांनी सुद्धा तीच जोपासना केली, ती परंपरा जोपासली आणि पूर्ण आयुष्य भजनामध्ये घालवलं होतं. बरं माऊली, आम्ही असं ऐकलं आहे की आपली जी दिंडी आहे ही मानाची रथाच्या मागे 2 किंवा 3 नंबर अशी दिंडी असते आणि मी असं ऐकलेलं आहे की आपली जी फळ आहे तो देऊळकर फळ आहे आणि तो गोविंद महाराज गोरे हे तुकाराम माऊचे वंशज आहेत असं मी ऐकलेलं आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आपण पंढरपुरामध्ये वैकुंठवासी हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज देहूकर यांच्या फडावरील मंडळी आहोत. बरोबर. फड परंपरेमध्ये प्रत्येक फडावर बरेचसे दिंडीवाले असतात. त्याप्रमाणे आपणही त्या दिंडीमध्ये दिंडीवाले म्हणून आपण त्या फडावर परंपरेने आहोत. वास्तविक पाहता फडाची परंपरा किंवा फडाची जो काय लवलेश आहे, संपर्क आहे, जो सानिध्य प्राप्त झालं ते वैकुंठवासी हरिभक्तपरायण टेंभुकर महाराजांच्या घराण्यामध्ये झालं आणि तीच परंपरा, फड परंपरा आधी करून ही वारीची परंपरा चालत आमच्या घरामध्ये आली. या परंपरेमध्ये जसे पादुका हैबत बाबांनी ताटामध्ये घेऊन सुरुवात केली, प्रस्थान केलं आळंदीमधून, ज्ञानोबराचे तुकोबराचे पादुका घेऊन जसं प्रस्थान पंढरपूरकडे केलं, त्या टायमाला त्या व्यक्ती आमच्या घराण्यामध्ये त्यांच्या सोबत होत्या. त्याच्यामुळे जुनी परंपरा असल्यामुळे आणि जसं रेकॉर्ड चालू झालं रेकॉर्ड करण्यासाठी संस्थांचं, त्या टायमाला आमची ही व्यक्ती होते. त्या टायमाला ते जसं नाव नोंदणी झाली त्याप्रमाणे आमचेही नाव त्याप्रमाणे नोंदणी झाली. रथाच्या पाठीमागे 2 नंबर व 3 नंबर या 2 दिंड्या आपल्या मानाच्या आहेत आणि काय असो त्या पूर्वीच्या परंपरेने सेवेनुसार आपल्याला समाज आरतीमध्ये आपल्या पालखीच्या दांड्याजवळ जे 3 विनय असतात, वैकुंठवासी हरिभक्तपरायण आरफळकर मालक यांचा एक विना असतो, त्याच्यानंतर 2 जे विने असतात ते टेंभुकरांचे असतात. 2 नंबर दिंडीवाले आणि 3 नंबर दिंडीवाले. खरंच आम्हाला या फळाचा अभिमान आहे की हे मानाचे आम्ही दिंडीमध्ये जातोय. बरं बाबा, आता आपल्या फळामध्ये उत्तम भजन होतं आणि तसंच उत्तम भोजनही असतं. आम्ही आता 5 वर्ष बघतोय की एक भाजी केली की पुन्हा होत नाही, एक गोड खाल्लं की पुन्हा भेटत नाही. तर असं हे नियोजन कसं तुम्ही करता? मला कसं जमतं? एक तर ह्या वारीमध्ये लोकांना झोप भेटत नाही, चालायला भेटत नाही, पुन्हा गाडीचं नियोजन असते, व्यवस्थित जेवण भेटलं पाहिजे, रात्रीचं जेवण, दिवसाचं जेवण किंवा किती पाऊस पडला तरी जेवणाचे कधी वारकरी उपाशी राहिले नाहीत. तर ह्याच्याबद्दल तुम्ही कसं आम्हाला हे नियोजन कसं सांगाल तुम्ही? हा वारसा आमच्या आजोबाकडनं आम्हाला भेटला, नामदेव टेंभुकर ज्यांच्याकडून भेटला. त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये पूर्ण वारकऱ्यांची जोपर्यंत शेवटचा वारकरी जेवत नाही तोपर्यंत त्याची चौकशी करणे किंवा त्याला जेवू घालणे. आलेला एखादा जरी समजा चुकून एखाद्या दुसऱ्या दिंडीतून जरी वारकरी आला तर त्याला जेवू घालणे, ही जी परंपरा होती की ही जी नियम होता त्यांनी जसं जोपासला तद्वत त्याप्रमाणे महादेव महाराज टेंभुकर, वैकुंठवासी हरिभक्तपरायण महादेव महाराज टेंभुकर यांनी जोपासला. अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत थांबायचं आणि सर्वांना जेवण घातल्यानंतर जेवण करायचं. आणि सर्वांना पंक्तीवाले तर भरपूर मिळतात, पण पंक्तीवाल्यांची एकच इच्छा असते की जो वारकऱ्यांची इच्छा आहे तसं भोजन देणे. वा वा वा. त्या भोजनासाठी आपल्याला किती त्रास होते, पण त्यांची इच्छा पूर्ण करण्याची ही जो काही नियम आहे तो आजपर्यंत आमच्या ताकद चालू आहे. माऊली, खरंच आता आम्ही बघितलं आहे जसं
एखाद्या वृक्षाला मुलाला पाणी होतं आणि त्यातले फळं चांगले टवटवीत तसे तसे हे तुमच्या फळावरचे वारकरी बघा कसे एकदम गुलाबासारखे टवटवीत दिसत आहे, कारण भोजनासारखे. आणि भगवंत सगळ्यात उत्तम म्हणजे आता माझ्या वडिलांची मिराशी गा तुझी चरणसेवा पांडुरंग, खरंच ही वडिलांची परंपरा भेटली आणि त्यांनी जोपासलेली आहे. खरंच आम्हाला अभिमान आहे. तशीच भगवंता ह्यांना उदंड आयुष्य आणि ह्यांचं जे संसार आहे, त्यांचं कुटुंब आहे, सुख समाधान राहू दे आणि अशीच तेव्हा सर्व वारकांची सेवा करू दे भगवंता. आता आम्ही आमचे जे ज्यांच्याकडे जे काही अन्नदाते मिळतात बरं ते असे मनसोक्त घालणारे आहेत. बरं बरं हो, आमचे भागवत महाराज असतील, गिरीश महाराज असतील, सर्व मंडळी चिंबुरकर असतील, वरसोळीकर असतील. आम्ही ऐकून आहोत की आपल्या फळामध्ये कोल्हापूर आहेत, ठाणकर आहेत, दापोडी, पुण्यामध्ये जरा माहिती द्या आपल्या फळामध्ये कोण कोण असतात. सर्व आपल्या ज्या गावात आपल्या नावावर, आपल्या दिंडीच्या नावावर चालणारे बोपकेलकर मंडळ आहेत. बरं. त्यांचा एक ग्रुप आहे, बरोबर. त्यांची एक दिंडी आहे. हो, आपले परत नंतर त्याच्यानंतर सांगवीकर आहेत. बरोबर. त्याच्यानंतर परत वडगाव शिरीकर आहेत. बरोबर. कोल्हापूर भागातले 5-6 दिंडे आहेत. आपल्या नावावर बरेचसे असे चालतं. पण वैकुंठवासी हरिभक्तपरायण नामदेव व टेंबुकर यांचा एकच वाक्य आहे की समाज वाढावा, त्यांची सोय व्हावी, भजन चांगलं व्हावं, असा दृष्टिकोन त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ठेवला होता. तसे वारकरी त्यांनी जोपासले प्रेमाने. तर त्याप्रमाणे आजही तेवढे वारकरी आमच्या टेंबुकर घराण्यावर प्रेम करतात. सर्वजण आमच्यावर प्रेम करत असल्यामुळे सर्वजण मंडळी भजनासाठी येतात. त्याच्याबरोबर अन्नदाते चांगले असल्यामुळे भोजनही होतं. रामकृष्णारी मंडळी, हे सत्य आहे की भजन चांगलं आणि भोजनही चांगलं, परंतु वारीमध्ये प्रेम महत्त्वाचं आहे. आणि हे प्रेम खरंच तुमचं जे प्रेम आहे हे एक एक वारकऱ्यापर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे माणसं एक आज आमच्या ह्या दिंडीमध्ये भागवत महाराज असायचे ते म्हणजे गणेश की एक दिवस करून बघ. मी एक वारी केली तर मी आलो आणि आज माझ्या मागे आज म्हणजे हे सर्व 20 वारकरी अलिबागवरून ते आले का, तर ह्या आमच्या महाराजांच्या प्रेमामुळे आलेल्या. हे भगवंता, हे माऊली, असंच प्रेम तुमचं आमच्यावर राहू दे. रामकृष्ण हरी म्हणजे रामकृष्ण हरी. मित्रांनो, आपण आलो होतो वरसोली गावातून. वारी 4 जण निघाले होते, 4 आहेत. आता आलोय आपण पंढरपुरामध्ये चालत आणि आपल्यासोबत आहे ते गणेश दादा माऊली. आता आपण गणेश दादा विचारणार आहोत त्यांच्या वारीबद्दल, त्यांना काय वाटते ते. दादा, काय सांगशील वारीबद्दल? या रामकृष्णारी मंडळी, स्वानंद सुखनोशी परमपूज्य माऊली समोर सगळं लक्ष्मण बाबा महाराज यांच्याकडून मी अनुग्रह घेतला आणि त्यांची मागेवारी करायची. आणि मागेवारीमध्ये आमचे भागवताला म्हणायचे, भागवतचे बाबत, की गणेश एक दिवस वारी करून. तर करोना दैवयोग असा की आपल्या देशावर करोना आला आणि करोनामध्ये सर्व बंद होतं आणि सर्व बंद असल्याने आमचं डिपार्टमेंट चालू असल्यामुळे त्या 2 महिन्यामध्ये माझ्या 60 सुट्ट्या जमल्या आणि मी एक आषाढीची पूर्ण परतीची वारी केली. त्या वारीमध्ये मी सुरुवातीला आमचे हरेश्वर बंड्या महाराज आणि आम्ही दोघांनी पहिले अलिबाग ते माऊलींच्या इथे प्रस्थानाचे पोचायचं 4 दिवस अगोदर आणि माऊलीजवळ वारी करायची. ह्या वारीमध्ये जो काय आनंद आहे त्याचं वर्णन करू शकत नाही आणि वेगळाच आनंद आहे. आणि ती इच्छा होती की एक दिवस तरी वारी करावी आणि वारी केली. पण एक दिवस नाही, आता ती असं वाटतं की ही वारी चुकूच नाही भगवंता. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला चांगलं भजन, चांगलं भोजन, प्रेमळ माणसं आणि विशेष म्हणजे आम्हाला ह्या फळामध्ये हरिभजन पंडित विवेकानंद महाराजांचे त्यांच्या फळामध्ये आम्हाला संधी भेटली. आणि म्हणजे विशेष म्हणजे पालखीच्या जवळ भेटले. आणि ह्या दिंडीमध्ये बिलकुल शीण येत नाही, काही वाटत नाही, आनंदच आनंद वाटते. मला तर असं वाटलं की पहिली वारी केल्यावर, ही वारी झाल्यावर असं वाटतं की परतीची वारी केली आणि असं वाटतं की इथूनच निघून जावं. परंतु खरं म्हणजे संसारी माणसं असल्यामुळे आम्हाला परत पुन्हा घरी जावं लागलं. रामकृष्ण हरी मंडळी, आणि ह्याचा जो आनंद आहे तो खूप म्हणजे शब्दच नाही आहे. भजन आणि प्रत्यक्ष माऊलीचा सहवास, कितीही पाऊस पडो, कितीही ऊन असो, कितीही हे असो, कितीही पूर येऊ, तरी माऊलीच्या वारीला अडथळा येत नाही. आणि अशा प्रकारे माऊलीच आपलं सर्व काय करून घेते. रामकृष्ण हरी मंडळी.
ह्या वारी चुकू नये बघून ही ईश्वरचरणी आहे. आणि खरंच ह्या वारीचा अनुभव विचारण्यापेक्षा ही वारी करून बघा. भले 1 दिवसाची करा किंवा 1 तासाची करा आणि मग तुम्ही स्वतः ह्या अनुभव हा परमार्थिक अनुभव हा सांगण्यासारखा नसतो, तो अनुभवण्यासारखा असतो. रामकृष्ण. चिंतामणी महाराज, तुम्हाला काय वाटते? तुम्ही तर 4 दिवसाची वारी करायला आले होते. बरं, जनार्दन दादा, तुमचा अनुभव काय? तुम्ही तर नारायणपूरची दत्तगुरूची वारी केलीत, साईबाबांची वारी केलीत, एकविरीची वारी, 25ची वारी करताय. मग आषाढी वारीचं असं वेगळं महत्व काय आहे? आषाढी वारीचं असं मत आहे का आषाढी वारी करून बघा किती आनंद असतो. वा 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 वा. आनंद मावत नाही आषाढी वारीचा. तसेच आमचे जनार्दन, आमचे हरेश्वर महाराज, तुम्हाला कसं वाटते माऊली? असं वाटते काय, आनंद हा सांगण्यासारखा नाही, अनुभवातून म्हणजे अनुभवलं पाहिजे प्रत्येकाने. बरं बरं. तुमची जी पहिल्या वारीचा अनुभव काय होता? पहिल्या वारीचा अनुभव म्हणजे शब्दात नाही सांगता. रामकृष्ण हरी मंडळी, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. उदरवर नोहे जानिजे यज्ञ कर्म बोला पुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. जयवंतची ते जेवणार घाटाला लागली असेल, घाटाच्या तरावरी आल्या अर्ध्या घाटाच्या खाली